सकाळची सुरुवात झाली होती भांडणापासून. मी धावत-धावत किचनमध्ये आले तर बघते तर ह्या तिघांचे भांडणं सुरू होते. मामी आणि ताई आणि वेद. वेद फुरक्या वाजवायची शिकवत होता ताईला आणि ताई मामीला करून दाखवते. ती म्हणून म्हणून मामी त्यांना ओरडत होत्या आणि मी शूट करत होते तर मला पण थोडे ओरडे भेटले आणि वेदला पण फटके देत होत्या. पण वेद ताईला शिकवत होता आणि तो पण करत होता. फुरक्या वाजवणं चांगलं नसतं असं म्हणत होत्या मामी आणि त्यांचे ते भांडणं चालू होते. मग मला बघायला मजा आली त्याच्यामुळे मी शूट केलं आणि परत बाहेर येऊन बघते तर काय रॅली निघली होती. म्हणजे माझ्याच व्हिडिओसाठी रॅली निघली होती. एवढ्या सगळ्या सावित्रीबाई फुले झाल्या होत्या म्हणून खुशी वाटली कारण लहानपणीचे दिवस आठवले. त्यांनी म्हणल्या मोहिनीताई मामी वहिनी XYZ म्हणल्या आमचे व्हिडिओ काढा आणि नियती त्यांच्या मागं लागली होती. नियतीला न्यू सँडल आणले होते त्याच्यामुळं तर इतकी पळत होती. तिला आज जास्तच पाय आले होते. ती दररोज पडत असते पळताना पण आज नव्हती पळली. तिने चल चल म्हणलं तर ती जास्तच गेली पळून. मग मी म्हणलं जा. परत मग मी किचनमध्ये आले. किचन साफसफाई करायची होती. बरेच दिवस झाला हा पोलपाट मी बेसिंगखाली ठेवला होता आणि मामी म्हणल्या होत्या की तू ठेवू नकोस पोलपाट भिजन आणि त्याचं शेप सगळा चेंज होईल त्याच्यामुळं. तर पण मी नाही ऐकलं. मी म्हणलं काय होते म्हणून वाकडा तिकडा झाला. परत ती चूक झाकवण्यासाठी मी गेले त्याच्याकडे दगड ठेवायला. मग ते दगड ठेवलं स्ट्रेट होतं म्हणून हाय केलं आणि ही नियती परत माझ्याकडे आली होती मी न बोलवताच आई आई करत आणि तिची ती चप्पल वाजत होती. इतकी पळत होती. आता ती सरळ झोकेकडे जाणार आणि एकदा तरी पडणार. मामी परत झोकेपाशी बसून त्यांच्या बहिणीकडे चालल्या होत्या ना असत्या. तर त्याची पॅकिंग चालू होती. गावाकडचे सगळे फळं ते घेऊन चालल्या होत्या त्यांच्या बहिणीला. हे बघून जरा भारी वाटलं कारण आजकाल तर कुणी नाही नेत असं गोष्टी पण त्या सगळ्यांना लक्ष करून सगळ्या गोष्टी देतात. मग हाय बाय करत क्लास चाललो होती. बिल्ली आमचा दररोज रस्ता अडवती आणि बसली होती आमच्याकडे बघत. मग ओमाला नेला तिला पाहत होतं तेवढ्या ह्याच्यात ओम आला आणि आम्ही निघलो क्लासला कारण भरपूर दिवस झालं ब्लॉगही टाकला नव्हता आणि क्लासही जाण्यात नव्हता आला. आणि सॉरी टू से कारण मला कामाने नाही भेटला वेळ ब्लॉग टाकायला. माझे जे बघत असणारे सगळेजण सॉरी. आणि पुढं मला रसवंती दिसली. आता उन्हाळा सुरू झाला आहे. रसवंती चालू झाल्यात म्हणजे लय रस प्यायची इच्छा झाली कारण मला ऊसाचा रस लय आवडतो. आणि हे गॅरेज समोरून जाता जाता ते दिसले आणि त्यांना हाय करून गेले पळून. मग ओम आम्ही गेलो तर मला खूप दिवसांनी आईस्क्रीमवाला असं दिसला. इन्स्टंट व्हिडिओ घेतला मी त्याचा. क्लासमध्ये जाऊन आम्हाला एक टास्क कंप्लीट करायचा आहे. आम्ही 100 मीटरचा एक ड्रेस कंप्लीट करतो. ऋतुजा मी आणि सोनल म्हणजे समृद्धा. त्याचा मी एक सेपरेट ब्लॉग घेणार आहे फायनल लुक दाखवण्यासाठी आणि तो कसा प्रॉपरली तयार झाला आहे तसा. मी ऋतुजाला कट करून दिलं. प्लेट्स ऋतुजा मारत होती आणि मी दुसऱ्या ह्याच्याकडं तुकडे असतात का ते जॉईंट करून देत होते दुसऱ्या मिशनवर. ऋतुजा आणि आम्ही चौघीजणी म्हणजे तिघीच कंप्लीट करणार आहेत हा ड्रेस कारण कॉम्पिटिशन आहे कॉलेजमध्ये आमच्या. त्याच्यासाठी ऋतुजाने म्हणली आपण काहीतरी युनिक करू. सगळंच करतात आपण काहीतरी वेगळं युनिक करू. त्याचा ब्लॉग तर मी सगळ्यात शेवटला टाकणार आहे. त्याच्यानंतर क्लास सुटला आणि आम्हाला जायचं होतं पटकन घरी. ताई उठली होती पण ओमच आला नव्हता न्यायला. त्याला काहीतरी अर्जंट काम होतं म्हणून तो ते करत बसला. मग आम्ही चाललो पायदिंडी आमची. तर उशीर झाला होता म्हणून चल म्हणलं सोनाला जरा फास्टच करू. तेवढ्या ह्याच्यात दिसली काळी बिल्ली. ती दररोज रस्त्यातून क्रॉस करते पण आमचा फोटो काही काढताना थांबत नाही. आज चक्क बसली होती आणि ही कुत्र्याला लपून बसली होती. तेवढ्या ह्याच्या 4 वाजले आणि बाबा आले होते म्हणजेच काजलचे पप्पा. त्यांना आणि मामीला जायचं होतं मुंबईला. तरी ती डान्स करत होती. वाईफचं पाकिट हातात घेऊन आणि वेद तिला सपोर्ट करत होता. मग बाबा 2 नातवं त्यांचे बसले होते असे आणि संध्याकाळी फायनली 6 वाजले आणि त्यांची जायची घाई निघाली. मामी पण चालल्या होत्या. आम्ही त्यांना बाय बाय करायला चाललो होतो. त्या गाडीत बसूच तर आम्हाला हे करा ते करा असं करा तसं करा चाललं होतं त्यांचं. आम्ही बाय बाय करून जा म्हणण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या काही गाडीत बसत नव्हते. हे राहिले ते राहिले. सगळा जीव इकडंच. गेले असते ना त्या मुंबईला पण नाही त्यांचं सगळा जीव इकडंच असेल. ताईला लक्ष द्या वेदला लक्ष द्या हे धरा ते धरा त्यांना हे पैसे द्या. आम्ही बाय बाय करून जा करत होतो काजल मी. पण शेवटपर्यंत त्यांची होच होती. भाऊजी आले होते त्यांना स्टँडवर सोडायला न्यायला म्हणजे. आणि मग आजचा दिवस त्यांना बाय बाय करून इथंच संपला. थँक्यू फॉर वॉचिंग.